भारतात देशाच्या अनेक राज्याचे अहवाल भेटतात की दुसरी काही चर्चा करत नाही, तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे कुठं. हे संबंध देशातल्या समंजसन शहाण्या लोकांच्या लक्षात आले नाही की या गावकऱ्यांच्या लक्षात कसं आलं. आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आज देश करतोय याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. हे घडलं कशाचं? परवा झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात, लोक निवडून येतात, कधी पराभव होतो, काही तक्रारी येतात, नाही असं नाही. पण संबंध देशाला संबंध राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था हे असताना त्यांच्या मनात शंका काय येते. याचा अर्थ निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री वाटत नाही. म्हणजे काय, आता आपण EVMद्वारे हे मतदान घेतो. तुम्ही वतन दाबता, त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधानी होता मतदान झाले म्हणून. पण काही निकाल असे आले की त्यामुळं तुमच्या मनात शंका आली. आणि एकट्या तुमच्या मनात नाही, अनेक गावच्या लोकांच्या मनात शंका आली, ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठतरी दुरुस्ती केली पाहिजे, जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे, ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला. आज जगाचा मोठा देश आहे अमेरिका. अमेरिकामध्ये मतभेदी टाकलेलं असतं. जगाचा लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड, तिच्या मतभेदीमध्ये टाकलेलं असतं. युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे EVMवर जात नाहीत. अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी EVMचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे EVM नको, काय असेल ते लोकांना मतभेदी टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचं दिला. आता जग करतंय, आमचाच हातचं का? आमच्याकडे शंका आली, त्या शंकेच्या लोक अस्वस्थ आहेत, काही गोष्टी दिसतात. अर्थात जयंतरावांनी तुम्हाला काही आकडेवारी सांगितली. आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गडबड आहे. आम्ही काही माहिती गोळा केली. ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं, पण किती लोक निवडून आले ह्याचे आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत. आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी शंका आलेली आहे. आता ही घालवायची असेल तर काय करता येईल? एकच गोष्ट आहे की आत्ता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली. मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाटलं. मी इथे यायचं ठरवलं 4-5 दिवसाच्या पूर्वी, आणि त्याचं कारण
तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ. ते अधिकृत नव्हतं, सरकारी नव्हतं. तुम्ही गावाने बसून ठरवलं की असं पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं. आता हा तुमचा अधिकार होता, पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी का केली? कोणता कायदा असाय? आज या ठिकाणी मी भाषण करतोय, तुम्ही ऐकताय. उद्या पोलीस खात्याने इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही. हे कुठला कायदा? असं कुठं कायदा आहे? आणि असं असताना तुम्हाला इथं जमायचंच नाही. जमाव बंदी तुमच्याच गावात, तुझी गमतीची गोष्ट. ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही. तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला, त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले वेगळे. मला काही समजत नाही. खचला, काही गुन्हा केला, चोरी केली, आणखीन काय केलं, त्याचा खचला बरा. पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं, त्यासाठी खचलं. आणि ह्या खचला भरला माझी गावचे सरपंच आहेत, आपले आमदार जानकर आहेत, या सगळ्यांना विनंती आहे, याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या. जमावबंदीचा रेकॉर्ड. इथं काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड. पोलीस खात्यातून तुमच्या केलेली खतरा केस त्याचं रेकॉर्ड. या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या आणि आम्ही या ठिकठिकाणी नेणार कृती. महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे, त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ, देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ, देशाचा केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा देऊ. हे कशासाठी? आपण म्हणतो की महाराष्ट्राच्या मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. हे निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोकावला की तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणजे सगळी माहिती द्या.